ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये चकडाभंग प्रकरण पाहिलं, तृणावर्ताचा झालेला उद्धार पाहिला, पुतनेचा अंत झाला आणि नंदाला जरा हायसं वाटू लागलं, बरं वाटू लागलं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पण ते समाधान काही त्यांना फार लाभलं नाही, कारण या प्रसंगानंतर गोकुळावर संकटांची मालिका सुरू झाली. राजा परीक्षित शुकदेवांना सांगताहेत, भगवान येन येनावतारेण भगवान हरिरीश्वरः करोति कर्मरम्यानि मनोज्ञानि च न प्रभो यशृण्वतोपैतिरतिर्वितृष्णा सत्वं च शुद्धति अचिरेण पुंसः भक्तिर्हरौ तत्पुरुषे च सख्यं तदेव हारं वदमन्यसे चेत्. राजा परीक्षित शुकदेवांकडून श्रीहरीचे लीलाचरित्र श्रवण करीत होते. ते अत्यंत प्रभावित झाले होते. भगवंताचं चरित्र श्रवण केल्यानंतर ते प्रभावित झाले होते. ते शुकदेवांना म्हणाले, मुनिवर्य, भगवंतांनी नाना अवतार धारण केले, नाना लीला केल्या, त्या अत्यंत मनोहर आहेत. या लीला श्रवण केल्याने मनुष्याच्या मनात भगवंताविषयी प्रेम वाढते. या कथा का श्रवण कराव्या? तर वारंवार कथा श्रवण केल्यानंतर भगवंताविषयी प्रेम निर्माण होते, विषयापासून विरक्ती निर्माण होते, अंतःकरण शुद्ध होतो आणि जे कोणी भगवत भक्त असतील त्यांच्याशी आपलं सख्य निर्माण होतं, आपली मैत्री निर्माण होते. अशा या भगवंताच्या मनोहर लीलांचं आपण कथन करा, असं महाराजा परीक्षितांनी श्री शुकदेव यांना सांगितलं आहे. त्यानंतर शुकदेव आता कथा सांगू लागलेले आहेत. आता गोकुळामध्ये जे अपघाती प्रसंग येत होते ते सर्व चिंताजनक होते. आणि गोकुळात काही वयोवृद्ध माणसं होती, त्याच्यात नंद होता, उपनंद होता. गोकुळातल्या जनांना आता भीती वाटू लागली आणि गोकुळातून आपण स्थलांतर करावं असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. आणि त्यांनी एक दिवशी सर्वजण जमले. त्या उपनंदाने एक प्रस्ताव मांडला की सारखा हा लहान मुलांना होणारा उपद्रव आहे, याच्यापासून सुटका पाहिजे असेल तर मला वाटतं
की आपण इथून जरा दूर जावं आणि तिथे आपला निवास करावा असं त्या उपनंदाने सुचवलं. आणि मग असं एक स्थळ सुचवलं त्यांनी. वनम वृंदावनम नाम पश्यव्यम नवकाननम गोप गोपी गवाम सेव्यम पुण्याद्री तृणविरूधम. उपनंद सांगतोय की सध्या आता इथे मोठी मोठी संकट येत आहेत आणि ती मुख्यतः मुलांचा नाश करणारी आहेत. तेव्हा आपण गोकुळ आणि गोकुळवासियांच्या कल्याणासाठी इथून दूर कुठेतरी स्थलांतर केलेलं चांगलं. आणि आतापर्यंत जे काही संकट आली होती त्यांनी ते यादीच वाचून दाखवली. आणि त्याच्यात मग त्यांनी जे स्थळ सुचवलं आहे ते म्हणजे वृंदावन नावाचं एक सुंदर वन आहे. तेथे पवित्र पर्वत आहे, गवत आहे, वनस्पती आहे. ते आपल्या जनावरांना, आपल्या ज्या गायी वासरं यांना अत्यंत हितकारक आहे. मला वाटतं ते वन आपल्या गवळी समाजासाठी, गोप गोपींसाठी आणि गायीसाठी योग्य असं ते वन आहे. म्हणून आपण तिथे जाण्यासाठी काही हरकत नाही. तिथे गेलो तर गायी वासरे, गोप गोपी यांना भय राहणार नाही. आणि सर्वांनी विचार केला की खरोखर उपनंदाने जी सूचना केली आहे ती योग्य आहे आणि आपण तसं स्थलांतर करायला काही हरकत नाही. एक दिवस सर्वजण स्थलांतर करण्याच्या तयारीला लागले. गाड्या जुंपल्या, वासरांना त्या गाड्यांच्या पाठीमागे बांधून घेतलं. कृष्णाला सांगितलं, कृष्णा तू पावा वाजव, म्हणजे जी जनावरं मोकळी आहेत ती तुझ्या पावाच्या नादाने आपोआप तुझ्या मागे येतील. गायी येतील, वासरं येतील. दुधाचे अंडे घ्या, चाऱ्याच्या पेंढ्या घ्या, बांबू घ्या, लांब दांड्या घ्या, आपल्याला आवश्यक असणारं सर्व सामान घ्या. पाण्यासाठी घागरी घ्या, माठ घ्या, दोर घ्या, काठ्या घ्या, टोपल्या घ्या, डाल्या घ्या, दुधासाठी चरव्या घ्या आणि नेहमीच लागणारी जी वस्त्र आहेत ती वस्त्र घ्या. सर्वांनी तयारी केली आणि कितीतरी बैलगाड्या त्या वृंदावनाच्या दिशेने निघाल्या. गाडी चालली घुंगराची, वाटबाई डोंगराची. गाडी चालली घुंगराची, वाटबाई डोंगराची. अनेक गाड्या निघाल्या. गाई वासरं हाकीत कितीतरी गोप बाल पुढे निघाले. वृंदावनाच्या वाटेवरची जी शोभा आहे ती अत्यंत अवर्णनीय आहे. वृंदावन हे तसं यमुना तीरापासून फार दूर नाही आणि तिथेच त्या पलीकडे गोवर्धन पर्वत आहे. वृंदावनामध्ये सर्व ऋतूंमध्ये वनश्री नटलेली असते. अत्यंत सुंदर अशी वनश्री. गोप गोपी त्या रमणीय वनामध्ये जाऊन पोचले. त्या सर्व गाड्या अशा चंद्राकार उभ्या केल्या आणि आपला जो काही सामान आणलेला होता, बांबू, दांड्या वगैरे, त्याचा उपयोग करून गायींसाठी गोठे बांधले. जवळच मोठी चराऊ अशी भूमी होती, त्यामुळे ती चिंता, गायींच्या चाऱ्याची चिंता नव्हती. सर्व बैलगाड्यांची व्यवस्था लावली. श्रीकृष्ण व बलराम यांना तो सुंदर परिसर आणि वनविभाग पाहून अत्यंत आनंद वाटला.
गोकुळातल्या प्रमाणेच वृंदावनामध्ये ते दोघी बंधू आपल्या लीलांनी नंद, यशोदा व इतर सर्व गोप गोपी यांना आनंद देऊ लागले। तिथे नाना तऱ्हेचे खेळ खेळू लागले। घुमरी, विट्टी दांडू, लगोऱ्या, सुरपारंब्या इत्यादी सर्व त्या ठिकाणी सोहळे सुरू झाले। आनंदी आनंद आहे। जवळच तो गोवर्धन पर्वत आहे आणि तिथे भगवान श्रीकृष्ण आपली पावा वाजून, बासरी वाजून सर्वांना आनंद देत आहे। गोवर्धन सुद्धा अत्यंत आनंदाने खुलून गेला होता। मोरांनी आपले पिसारे फुलवले, ते सुंदर नाच करू लागले आणि भगवान जे काही तिथे पावा वाजवत होते त्यामुळे तिथे गायी इतक्या त्या पावाच्या नादाने तल्लीन होत होत्या की तोंडामध्ये गवत घेऊन सुद्धा त्या चावणं विसरून गेल्या होत्या। चरायचं सोडून दिलं होतं। जंगलातले हिंस्र पशु सुद्धा त्या नादाने भुलून त्या गोवर्धन पर्वताजवळ जमा झाले आणि त्यांनी आपलं स्वाभाविक वैर सोडून दिलं। गायी आणि व्याघ्र एका ठिकाणीच तिथे बसून भगवंताचा तो विनोनाद ऐकत होते। पक्ष्यांनी आपली किलकिलाट सोडून दिली, चिवचिवाट सोडून दिली आणि निवांतपणे भगवंताचं तो विनोनाद ऐकत होते। कोणीही आपला स्वाभाविक वैर त्या ठिकाणी विसरून आनंदामध्ये मग्न झालेले होते। हे तर सजीव प्राण्याचं। निर्जीवांमध्ये जर विचार केला, झाडं सुद्धा स्थिर राहिले होते, स्तब्ध झाले होते। यमुनेचं जळ सुद्धा, यमुनेचं पाणी सुद्धा तो विनोनाद ऐकण्यासाठी स्थिर वाहत होते। शेष, कुर्म, वराह हे त्या नादाने भुलून गेले। माता आपल्या मुलांना दूध पाजत होत्या, पण ते दूधही त्या मुलांच्या मुखामध्ये स्तन द्यावं याचीही त्यांना शुद्ध राहिली नाही आणि मुलांनाही स्तनपान करावं याचीही शुद्ध राहिली नाही। तो सुंदर असा मंजुळ ध्वनिनाद उमटत होता आणि भगवान जेव्हा वेणुनाद करत होते तेव्हा त्यांच्या पायातल्या ज्या वाक्या घुंगरू असेल ते ऋणझुण असा सुंदर आवाज येत होता। आणि हा अलौकिक सोहळा विमानात ज्या देवता होत्या त्या देवता विमानात येऊन आकाशातून हा सगळा सुख सोहळा पाहत होत्या आणि कल्पवृक्षाची फुलांचा तिथे वर्षाव त्या देवतांनी सुरू केला। अत्यंत आनंदाचा सोहळा। वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माये वाजे, वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे। पुच्छ पसरुनी मयूर विराजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे। वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे। तृणचारा चरू विसरली, तृणचारा चरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली, गाई व्याघ्र एके ठाई झाली।
पक्षी कुळे निवांत राहिली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली, वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होये, रवी मंडळ चालता स्तब्ध होये, शेष कुर्म वराह चकित राहे, बाळास्तन देऊ विसरली माये, बाळास्तन देऊ विसरली माये, वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणू, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी ऋणझूण ऋणझूण वाजती, वाकी ऋणझूण वाजती, देव विमानी बैसोनी स्तुती गाती, देव विमानी बैसोनी स्तुती गाती, भानुदासा फावली प्रेम भक्ती, भानुदासा फावली प्रेम भक्ती, वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. सर्व परिसर अत्यंत स्वर्गीय आनंदाने त्या ठिकाणी झालेला होता. असं आनंदाचं वातावरण या वृंदावनामध्ये चालू होतं. आणि याच वेळेस अजून एक संकट आलेलं आहे. एक दिवस बलराम आणि भगवान श्रीकृष्ण यमुना तटी वासरे घेऊन विहार करीत होती. त्यावेळी त्यांचा घात करण्याच्या हेतूने एक असुर तिथे येऊन पोहोचला. त्याने भगवान हे वासरं घेऊन तिथे जलावर पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होती, चारण्यासाठी नेलेली होती. तर त्यानेही आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्या मायावी राक्षसाने वासराचंच रूप धारण केलं आणि तो त्या वासरांच्या कळपामध्ये शिरला. कृष्णाने त्याला पाहिलं. आता परमात्म्याला ओळखायला काय वेळ लागतो. त्यांनी ओळखलं. भगवान त्या वासरांच्या कळपात शिरले व त्या मायावी वासराजवळ गेले. त्याच्या अंगावरून हात फिरवला, जणू काही आपण त्याचं लाड करतोय. त्याच्यावर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भगवंताचा स्पर्श या मायावी राक्षसाला ज्या वासराच्या रूपामध्ये तो होता तिथे झाला. भगवंताने त्या वासराचे मागचे 2 पाय पकडले, त्याला उचललं, गरागरा फिरवलं, दूर एका झाडावर फेकून दिलं. ते वासरू जेव्हा पडलं तेव्हा त्या मायावी राक्षसाने आपलं मूळ रूप प्रकट केलं. तो वत्सासूर नावाचा राक्षस होता. आणि जेव्हा तो पडला झाडांवर तेव्हा त्याने त्याच्या वजनाने 10-5 झाडं मोडून पडली. एवढा हा बलवान राक्षस गोपाल, ते जे गोपाल होते, गोपी होत्या, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की हा एवढासा बालक याने ते वासरू फेकून दिलं आणि तो प्रचंड राक्षस होऊन जमिनीवर पडला.
म्हणजे संकट अजून काही संपत नाही. असेच काही पुढे दिवस निघून गेले. वत्सासूर मेला ही बातमी कंसाला समजली, पण कंस मात्र आपले प्रयत्न थांबवत नाही. पुढे त्याने बक नावाच्या एका राक्षसाला पाठवलं. तोही मायावी होता. त्याने बगळ्याचे रूप धारण करून त्या वृंदावनाजवळ जे सरोवर होतं त्या तीरावर आला. गोप आणि कृष्ण भगवान तिथे येताच त्या प्रचंड बगळ्याने पटकन कृष्णाला चुरचीत पकडलं आणि गिळून टाकलं. भगवान गिळले गेले हे पाहिल्यानंतर सर्व जे बाल गोपाल होते ते रडू लागले. पण तेवढ्यात भगवंताने आपलं शरीर एवढं उष्ण केलं, इतकं आगीसारखं त्याच्यातून त्यांनी ज्वाला निर्माण केल्या की बगळ्याने एका क्षणामध्ये आपल्या मुखातून भगवान श्रीकृष्णांना बाहेर टाकलं आणि तो आपल्या चोचीने भगवंतावर प्रहार करू लागला. पण कृष्णाने त्याचे जे दोन पाय होते ते दोन्ही हाताने पकडले आणि मधोमध त्याला पकडून फाडून टाकलं. तो बगळा आता मूळ स्वरूपात दैत्य स्वरूपात आला. त्याने धारण केलं आणि एका क्षणात तो त्या ठिकाणी मरून पडला. सर्व गोप गोपींनी भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय असा जय जयकार केला. ही बातमी त्याला कंसाला समजली. वत्सासूर मेला, बकासूर मेला, तरी त्याने प्रयत्न सोडले नाही. आणखी काही दिवस गेले आणि तिथे वृंदावनाजवळ अघासूर नावाचा एक असुर आला. तोही मायावी होता. त्याने अजगराचे रूप धारण केले आणि ज्या ठिकाणी गोप बाल फिरत होते त्या एका रस्त्यावर तो अजगराचं रूप घेऊन तिथे पडून राहिला. त्याने मोठा आ पसरवलेला होता. त्याचा जबडा म्हणजे एक मोठी गुहा विवर होतं असं दिसू लागलं. भुयार आहे की काय असा भास होत होता. आणि जीभ म्हणजे त्या भुयारात जाणारा एक मार्ग आहे. त्याच्या दाढा आणि त्याचे दात जणू गिरी शिखरासारखे तिथे भासत होते. त्याच्या मुखातला वरचा जो भाग होता टाळूचा, तो डोंगरातील किंवा डोंगराची वरची बाजू आहे असा तो अजगर तिथे पडून राहिला. मुलांनी तो अजगर पाहिला आणि त्यांना वाटलं की हा कुठल्या तरी एखाद्या उद्यानामध्ये बनवलेला देखावाच असेल. त्यांना देखाव्याचा का भास झाला, कारण तो निश्चिल त्या ठिकाणी होता. तेव्हा आपण खेळ खेळावं, याच्यामधून घसरगुंडी सारखं त्याच्या जिभेवरून खाली यावं, गमती कराव्या असा त्या मुलांचा विचार झाला. आणि त्यांनी आपल्या गाईंना घेतलं, वासरांना घेतलं आणि ते सर्व गोपबाल आपल्या परिवारासह त्या अजगराच्या मुखामध्ये शिरले. शिरताना त्यांची एक भावना होती, आपला रक्षण करता भगवान आहे. समजा याच्यात आपण शिरलो आणि काही धोका निर्माण झाला, काही चिंता करायची जरूर नाही. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. भगवान आपल्याला काही जर इतर काही वेडवाकडं विपरीत घडलं तर परमात्मा आपल्याला सोडवणार आहे, श्रीकृष्ण सोडवणार आहे असा विश्वास त्या बालकांच्या मनामध्ये होता. आणि त्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केला. आता मुलं गेलेली आहेत आणि जबाबदारी अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेमं वहाम्यहम. भगवंताचा हा बाणा आहे. भगवंतही त्या मुलांच्या पाठोपाठ त्या मुलांची भक्ती, त्यांची निष्ठा पाहून आनंदित झाले आणि तेही त्या अजगराच्या मुखात शिरले. हे सर्वजण अजगराच्या मुखात शिरल्याबरोबर अजगराने आपले तोंड मिटलं. तोंड मिटल्याबरोबर आतमध्ये गाई, ते गोपाळ, ते बालगोपाळ ही मरू लागली. तेव्हा कृष्णाने अजगराच्या घशामध्ये आपला शरीराचा आकार प्रचंड वाढवला, प्रचंड असा आकार धारण केला की त्यामुळे त्या अजगराचं शरीरच फाटून गेलं. एकदम फाटकन आवाज आला आणि तो अजगराचं शरीर फाटलं. अजगर मरण पावला. आणि नंतर थोड्या वेळाने अजगराच्या मुखातून भगवान श्रीकृष्ण बाहेर आले. येताना ते आपला सुंदरसा पावा वाजवत होता. त्यांनी भगवंताने अमृतमय दृष्टीने गोपाळांना पुन्हा जिवंत केलं, गायींना पुन्हा जिवंत केलं. देवतांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली. स्वर्गात नगारे वाजू लागले. गंधर्व, विद्याधर, अप्सरा नाच गायन करू लागल्या. भगवंता वेणू वाजवत आहेत आणि त्या पाव्याच्या वेणूच्या नादामध्ये अत्यंत मंगलमय वातावरण झालेलं आहे. अधरी अधरी धरुनी वेणू, अधरी 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 धरुनी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू, वेणू वाजविला कुणी नेनू, अधरी 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 धरुनी वेणू. प्रातकाळी तो वनमाळी, प्रातकाळी तो वनमाळी, घेऊनी जातो धेनू, घेऊनी जातो धेनू, धेनू. अधरी 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 धरुनी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू, वेणू वाजविला कुणी नेनू. उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कानू, कानू. अधरी 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 धरुनी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू, वेणू वाजविला कुणी नेनू. एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू. ऐकता मन झाले तल्लीनू, ऐकिता मन झाले तल्लीनू. अधरी 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 धरुनी वेणू, वेणू वाजविला कुणी नेनू, वेणू वाजविला कुणी नेनू. अधरी 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 धरुनी वेणू. भगवान पावा वाजवत आले. सर्व असमंतामध्ये आनंदी आनंद झाला. गणगंधर्वांनी पुष्पवृष्टी केली. वेणूने सर्व मोहित झाले.
अजगर मेला, पण अजगराच्या तो अघासुराच्या शरीरातून एक दिव्य ज्योती बाहेर आली आणि भगवंताच्या शरीरामध्ये ती विलीन झाली. अघासुर हा बक आणि पुतना याचा भाऊ होता, त्यांचा बंधू होता. परंतु भगवंताचं निरंतर चिंतन तो करीत होता. वैर भावातून त्याचं चिंतन चाललं होतं. तो टपून बसला होता की मी केव्हा श्रीकृष्णाला पकडू आणि आपल्या मुखात गिळू. त्या निरंतर चिंतनामुळे, त्याच्या त्या मुखात गिळून घेण्याच्या तीव्र इच्छेमुळे भगवान त्याच्या मुखात शिरले आणि त्या मुखात गिळण्याच्या निमित्ताने भगवंताचा प्रत्यक्ष स्पर्श त्या अघासुराला झाला आणि देहपातानंतर तो अघासुर कृष्ण रूप झाला, त्याच्यातच विलीन झाला. जेव्हा अघासुर मारला तेव्हा भगवंताचं वय फक्त 5 वर्षाचं होतं. परंतु 1 वर्षभर हा झालेला प्रकार अघासुराचा भगवंतानी इतरांना कधी कळू दिला नाही. 1 वर्षानंतरच त्याचं वर्णन करून त्यांनी सांगितलं नंद बाबाला आणि गोकुळातल्या लोकांना. मग 1 वर्ष कसं गेलं? परीक्षित विचारतो की 1 वर्षानंतर हे गोकुळातल्या लोकांना कसं माहीत झालं? तेव्हा शुकदेव ती कथा पुढे सांगतायत. अरे हीच तर परमात्म्याची लीला आहे. या 1 वर्षभरामध्ये भगवंताने मोठा चमत्कार केला. या काळात 1 वर्षाच्या काळात भगवंताने ब्रह्मदेवाचा गर्व उतरवलेला आहे आणि आपली अचिंत्य शक्ती ब्रह्मदेवाला दाखवलेली आहे. ब्रह्मदेवालाही गर्व झालेला होता. अघासुर मेल्यानंतर त्याचं कातडं पुढे रस्त्यावरच पडलेलं होतं. तिथे ती मुलं खेळायची. खेळायला ते उपयोगी पडलं. कृष्णाने आता गाई आणि गोप ती गाई वासरं घेऊन यमुनेच्या तीरावर नेली. ती वासरं आता त्या यमुनेच्या मऊ मऊ मातीवर किंवा वाळूवर उधळू लागली. आनंदाने आपल्या शेपट्या उंच करू लागली आणि मनसोक्त आनंद घेत घेत ती तिथे बागडत होती. वासरं अगदी बेफान होऊन नाचत होती, धावत होती. बैल, गाई, गोप, बलराम, श्रीकृष्ण त्या यमुनेच्या तटावर आनंदाने फिरू लागली. त्यांचा वनविहार त्या ठिकाणी सुरू झाला. गाई वासरं चरायला गेली आणि आता सर्व जे बालक होते भगवान श्रीकृष्णासहित दुपारची वेळ झाली. आता भोजनाची तयारी सर्वांनी बरोबर श्रीकृष्णाने आता ती तयारी केली आणि सर्वांबरोबर त्याचे गोलाकार बसले. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी आणि त्यांच्या मातांनी दिलेल्या ज्या काही शिदोऱ्या होत्या त्या शिदोऱ्या अत्यंत चविष्ट आणि मनमोहक अशा त्या शिदोऱ्या त्यांनी दिलेल्या होत्या. कृष्ण मध्यभागी बसले. बाकीचे बालगोपाल मंडलाकार बसले आणि दुपारच्या भोजनाचा थाट तिथे सुरू झाला. अत्यंत अपूर्व हा सोहळा होता. गोल मुलं बसली. त्यांच्याजवळ काही घरून आणलेली ताटं नव्हती. मग त्या शिदोऱ्या त्यांनी सोडल्या आणि कोणी आपली वृक्षाची मोठमोठी जी पानं होती ती पानं घेतली. कोणी वृक्षाच्या साली काढल्या, साली समोर ठेवल्या. कोणी सुंदर असे
गुळगुळीत असे दगड होते फरशीसारखे, ते घेतले. कुणी फुले पसरली आणि त्यावर आपल्या रंगीबेरंगी फडक्यातील शिदोऱ्या त्यांनी सोडल्या, उघड्या केल्या. प्रत्येक जण अत्यंत प्रसन्न वदनाने आपल्या पाण्यातील ज्या काही शिदोऱ्या उघडल्या होत्या त्याच्यातील सुग्रास घास दुसऱ्याला देत होता, स्वतः खात होता, दुसऱ्याने दिलेला घास स्वतःही घेत होते. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, आणि हे सर्व गोपबाल त्या ठिकाणी आनंद घेत होते. कृष्णाचं स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कृष्णाने आपली बासरी कमरेच्या पुढच्या शेल्यामध्ये खोवलेली होती. वाजवण्याचं शिंग आणि वेताची काठी एका हाताच्या बगलेमध्ये त्यांनी ठेवली. डाव्या हातावर दहीभात घेतला आणि डाव्या हातावरच बाजूला बोटाच्या बाजूने लोणच्याच्या फोडी ठेवल्या. कृष्ण आता इवले उले घास प्रत्येकाच्या हातामध्ये ठेवत होता. आपल्या हातातलं जे कवळ काढून तो ठेवत होता. हातातली शिदोरी, हातातलं अन्न हे संपत नव्हतं, कारण अन्नपूर्णा तुझं करजोडी, भल्या दिलांचा गडी, देशी घागर भरून सुवर्ण तया नरहरी दत्तात्रया येई वा. हा अन्नपूर्णा प्रत्यक्ष त्याच्या हातावर विराजमान झालेली होती, आणि त्यामुळे ती शिदोरी, त्या हातात ठेवलेलं अन्न भगवंत आपल्या हाताने वाटत होता. गवळ्यांची ती मुलं ते घास प्रेमाने भक्षण करीत होती. भगवंताच्या हाताचा तो घास, आपल्या पानातील घास भगवंताला भरवित होती, कारण त्यांच्या हृदयामध्ये आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या कंठामध्ये प्रत्यक्ष भगवान विराजमान झालेले होते. कंठी दरिला कृष्ण मनी, कंठी दरिला कृष्ण मनी, अवघ्या जनी प्रकाश, अवघ्या जनी प्रकाश, कंठी धरिला कृष्णमणी. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवानी का संभ्रम, वैष्णवानी का संभ्रम. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुल्या ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाढे, आम्ही बळी वीर गाढे. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी.
अवघ्या जनी प्रकाश, अवघ्या जनी प्रकाशन कंठी धरिला कृष्ण मनी. काय आनंदाचं वर्णन करावं. त्याला वाटू एकमेका उत्तम वाकुल्या जाऊ ब्रह्मलोका. अरे स्वर्गीचे देव सुद्धा ते पाहत आहेत स्वर्गामधून. धन्य आहे ते गोप. ते गोप नव्हते, स्वर्गीच्या देवता होत्या, योगी होते, तपस्वी होते. अनेक जन्मापासून भगवंताने आपल्याला त्याच्या हाताने घास खाऊ घालावा मुखामध्ये, या इच्छेने अनंत वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. ती पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठासा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी लागलो. हे भगवंताच्या चरणी लागलेले होते आणि एकमेकांना घास भरवत होते. अत्यंत आनंदाचा सोहळा होता. काय त्या गोपाळांचं, गोवळ्यांच्या मुलांचं काय भाग्य वर्णन करावं. तुकाराम महाराज थक्क झालेले आहे. तो सोहळा मनाने आपण आपल्या दृष्टीपुढे उभा करू शकतो आणि त्या आनंदात आपणही आपलं मन तिथे घेऊन जाऊ. तो आनंदाचा जो काही सोहळा आहे त्या सोहळ्याचा उपभोग आपण घेऊ शकतो. गवळी यांची ताक पिरे, काय पोरे ती चांगली. गवळी यांची ताक पिरे, काय पोरे ती चांगली. अरे ही गवळ्यांची पोरं आहे, गवळ्यांची पोरं. त्यांनी काही मेकअप केलेला होता. चेंबुडी वाकुडी गवळ्यांची पोरे, चेंबुडी वाकुडी गवळ्यांची पोरे. हा, त्यांनी काय मेकअप केला. गवळी यांची पोरे काय, गवळी यांची ताक पिरे, काय पोरे ती चांगली. हे ताक पिणारे, ते पीत पीत आपल्या अंगावर ते ताक पाडून घेत होते आणि ताकाचा एक विशिष्ट आंबट सुवास त्यांच्या शरीराला लागत होता. भगवान वरून ताकाचं मडकं, दह्याचं मडकं टाकीत होता. खाली ओतत होतं दही आणि ती मुलं पीत होती. आणि म्हणून तुकाराम महाराजांसारखे श्रेष्ठ असे संत आपल्याला हे आपल्या मनोभावामध्ये हे निर्माण करतायत. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. गवळी यांची ताक पिरे, काय पोरे ती चांगली. कुठे एवढी चांगली पोरं होती. ती दैवी मुलं होती. किती छंद भगवंताचं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा दया. ती स्वतःच गोविंद रूप झालेली होती. एवढा त्यांचा छंद देवा, त्यांना देवाचा एवढा छंद लागलेला होता. तर लौकिक अर्थाने लोक जी देवाची सेवा करतात, पूजा करतात, फुलं वाहतात, अभिषेक करतात, हे त्यांच्याकडून काहीही घडत नाही. आपण जी नवविधा भक्तीची जी काही करतो ते करत नाही. त्यांना फक्त छंद, गोविंद गोविंद हाच छंद आहे. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. काय त्यांनी सेवा केली होती, काय भक्ती केली होती? नाही, फक्त छंद होता. काय उपास पडिले होते. भगवंताला एकच उपास असतो, देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. कन्या भोवते विदुराच्या, याच देवाने विदुराच्या घरच्या कन्या खाल्लेल्या आहेत. तुका म्हणे कुब्जा दासी, रूप रासी न कळा. कुब्जा दासी कुठे एवढी सुंदर होती, पण 3 ठिकाणी ती वक्र झालेली दासी, तशी ती कंसाची दासी होती. परंतु भगवंताचा छंद तिला होता. रूप रासी न कळा, अशी ती दासी सुद्धा भगवंताला शरण गेली. आणि म्हणून या गोप बालकांच्या भाग्याविषयी आपल्याला वर्णन करणं सुद्धा शक्य नाही.
म्हणून गवळी यांची ताक फिरे, काय पोरे ती चांगली. काय चांगली होती का ती? शेंबुडी वाकुडी गवळी यांची पोरे. कोणाचा शेंबूड गळत होता, त्या हाताने जास्त शेंबूड पुसत होते, परंतु भगवान त्यांच्या अंतःकरणात विराजमान होता. त्यांच्या शेंबडामधून सुद्धा कस्तुरीचा सुगंध येत होता, कारण ते दिव्य लोकीचे ऋषीमुनी होते, त्या देवता होत्या. त्यांचे उत्सर्जित पदार्थ किंवा उत्सर्जित घटक सुद्धा अत्यंत सुगंधित होते. ते हा काल्याचा सोहळा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे चालला आहे. त्या रसास्वादामध्ये इतके गुंतून गेलेले होते की त्यावेळेस तिथे जी वस्त्र होती, जी त्या गोपबालांनी आणलेली होती, ती चरत 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 त्यांनाही भान राहिलं नाही, खूप दूरवर निघून गेली. इकडे मुलं जेवण करतायत, मुलांना हा जो भोजनाचा गोपाळ काल्याचा जो आनंद आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रत्यक्ष जगन्नाथ त्यांना आपल्या हाताने भरवतो आहे, त्यांचं कुठे लक्ष जाणार आहे? त्यांना भान राहिलं नाही. आणि भोजन आटपण्यात आलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, मित्रांनो तुम्ही भोजन करत राहा, आपली गाई ही वस्त्र दिसत नाही, थांबा, मी आता त्यांना शोधून आणतो. आणि भगवान त्या दूर गेलेल्या वस्त्रांना शोधण्यासाठी निघाले. इकडे त्या बालकांना मात्र त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मागे येऊ नका, तुम्ही इथेच भोजन करा. आणि भगवान रानोराणी वनोवनी त्या वस्त्रांचा शोध घेऊ लागले. आता हे कृत्य कोणी केलं होतं? तितक्यात ब्रह्मदेवाने कृष्णाची परीक्षा पाहिली. मनुष्य जो जीव आहे याला नेहमीच भगवंताच्या बद्दल मनामध्ये शंका असतेच. देव आहे की नाही, आहे की नाही. ब्रह्मदेवापासून तर आज तागायतपर्यंत कोणी ठामपणे भक्त प्रल्हादासारखा अशी भूमिका घेत नाही. देव आहे तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. समचरणाची जैसी शोभा, सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचे जे जुवार. ऐशा संता शरण जावी, ऐशा संता शरण जावी. जनी मने त्याला ध्यावे, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. तिथे देव उभा आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास हो. संतच असे असतात की ते ठामपणे सांगू शकतात की इथे देव आहेच. परंतु इतर जे आहेत ते ब्रह्मदेवापासून तर आज तागायतपर्यंत आमच्या तुमच्यासारखे नेहमीच देवाबद्दल शंका घेत असतात आणि परीक्षा पाहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या इच्छेप्रमाणे झालं तर आपण पटकन सर्टिफिकेट देऊन देतो, जगात देव आहे, एका क्षणात सांगून मोकळा होतो. आणि आपल्या मनासारखं झालं नाही तर काही खरं नाही, देव सर्व झूट आहे, अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला व्यवहारामध्ये अनेक जण बोलताना दिसतात. आपण ते ऐकत असतो. ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी वासरांना मोहून एका गुप्त ठिकाणी लपून ठेवलं. आता वासरं सापडत नाही आणि भगवान पुन्हा त्या जिथे गोपबाल भोजन करीत होते त्या ठिकाणी आले. अर्थात भगवंताला हे सर्व ज्ञात आहे, परंतु भगवंत हे लीला करता आहेत. भगवान
तिथून परत आले. ते वास्त्र पाहण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस तिकडे वास्त्रांना लपवलं आणि ब्रह्मदेवाने इकडे या गोपबालांना सुद्धा लपवून ठेवलं, एका गुप्त ठिकाणी नेलं. आणि आता भगवंत आले तर तिथे बालकही नाहीत, म्हणजे वास्त्रही नाहीत आणि बालगोपालही नाही. कृष्णांनी विचार केला, अंतर्मनात ओळखलं की ब्रह्मदेवानेच हे सारं कपट केलेलं आहे आणि ब्रह्मदेव भगवंताची परीक्षा पाहण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. भगवान आहे कर्तुम अन्यथा कर्तुम, कर्तुम कर्तुम आणि अन्यथा कर्तुम, ही सर्व शक्ती त्या परमात्म्याजवळ आहे. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची, दगडाची सुद्धा फुलं करण्याची शक्ती त्या भगवंतामध्ये आहे. भगवंताने आपल्या योग शक्तीने, योगमायेने सारी वास्त्र आणि गोपबाल हे सर्व नवीन प्रकारे निर्माण केले. अगदी जसेच्या तसे, तिळभरही आधीच्या वास्त्रांमध्ये आणि बालगोपालांमध्ये फरक त्यांनी जाणवू दिलेला नाही. कोणाला सुद्धा थोडीशी शंका येणार नाही. आणि भगवान पुन्हा असे वागताय की जणू काहीच घडलेलं नाही. अशा थाटात ते मुलांजवळ आले आणि ते त्या मुलांमध्ये जशीच्या तशी जी गोपबालक पूर्वीचे दहीभात काला खात होते तसेच शिदोरीचं भोजन ते करू लागले. अनंत रूपे अनंत वेशे देखले मे त्यासी, बाप रखुमा देवी खुणवानली कैसी. आणि या सर्व सामग्रीनिशी सर्वजण, म्हणजे ते गोपाल असो, काही असो, वास्त्र असो, हा स्वतःच भगवान झाला. तो परमात्म्यानेच ही रूप घेतली आहे. देवा दिपवाळीच्या दिवशी अष्टरूप झालाशी, आठी गृही भिक्षा तू घेशी, दीनबंधू मनविशी न कळे कौनासी, तव माया नरहरी दत्तात्रेया येई वा. भगवान नृसिंह सरस्वती दत्त भगवान गाणगापुराला असेच एका दिवाळीच्या दिवशी 8 जणांकडून त्यांनी भिक्षा घेतली. 8 रूप धारण करून भक्तांना त्यांनी प्रसन्नतेने ते दर्शन दिलेलं आहे. भगवान अनंत रूप नारामया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, सर्व विष्णुमय जग हा हे परमसत्य एकोहम बहुश्याम, तो परमात्मा आधी एकच होता आणि तोच बहुरूपाने आला. आणि ब्रह्मदेवाला ते दाखवून दिलं की घरोघरी भगवान त्या गोपालकृष्णांच्या रूपाने आणि वास्त्रांच्या रूपाने त्या वृंदावनामध्ये परत आलंय. गोठ्यातही वास्त्रे तोच झाला. श्रीकृष्णच त्या बालकांच्या मातांना भेटला आणि सर्वत्र आनंद. कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही. त्या माता ज्या भेटत होत्या त्याही कृष्णालाच भेटत होत्या, परंतु आपल्या मुलाच्या रूपात. घरी असलेल्या गायी आपल्या वासरांना भेटत होत्या त्याही आपल्या वासराच्या रूपात असलेल्या श्रीकृष्णाला भेटत होत्या. आणि हा आनंद सोहळा भगवंताची जी लीला आहे, त्या लीलाचं आपण काय वर्णन करावं. सगळ्यांनी हात जोडून आपण त्या भगवंताचं नामस करून स्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा.